नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी एक बटाटा सोलून त्याचा रंग बदलू नये म्हणून असा पाण्यामध्ये ठेवला होता. हा आता किसून घ्यायचा आहे. बटाटा इथे मी किसून घेतला आहे. आता हा बटाट्याचा किससुद्धा आपण पाण्यामध्ये ठेवूया. सगळा बटाट्याचा किस इथे पाण्यामध्ये मी काढून घेतला आहे. आता हा आपण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं तडतडलं की इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता अगदी बारीक चिरून घातला आहे, यामुळे चव खूप छान येते. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. आता हिरवी मिरची तेलावरती 1 मिनिट परतून घ्यायची आहे. यानंतर इथे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली मी. आलं लसूण तुम्ही किसूनसुद्धा इथे घालू शकता. आलं लसणाची पेस्टसुद्धा परतून घेऊया 1 मिनिट. आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. यामुळे दिसायला रेसिपी खूप छान दिसते. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता. यानंतर 1 चमचा इथे सफेद तीळ घातलेत. हे सगळं असं परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे. तर कुठलीही वाटी किंवा कपाने तुम्ही इथे 2 कप पाणी मोजून घाला. आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये जो आपण बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवला होता तो घालायचा आहे. तर या बटाट्याच्या किसामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे असं हाताने पिळून आणि मग घालायचं आहे. तर इथे मी सगळा बटाट्याचा किस पाण्यामध्ये घालते आहे. यानंतर इथे माझ्याकडे गाजर होतं तर ते मी किसून यामध्ये घातलं आहे. तुमच्याकडे गाजर नसेल तर फक्त बटाटा घालूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. हे सगळं असं मिक्स करून घेऊया आणि आता पाण्याला उकळी काढून घेऊया. आता इथे पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये ज्या कपाने आपण पाणी मोजलं होतं त्याच कपाने 1 कप मी रवा घेतला आहे. इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. रवा आता यामध्ये घालायचा, सगळा एकत्र घालायचा नाही आहे. थोडा थोडा रवा घालत हे मिक्स करत जायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. 1 कप रव्यासाठी 2 कप पाणी हे असं अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. तर असं मिक्स करत यामध्ये मी सगळा रवा घातला आहे. रवा घातल्यानंतर लगेचच हे असं मिश्रण घट्ट व्हायला लागतं आणि याचा गोळा व्हायला लागतो. तर ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. आणि पहा आता हा गोळा असा तयार झाला आहे आणि हा कढई असा सोडायला लागला आहे. तर रवा हा आता पूर्ण शिजला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच 5 मिनटं याला ठेवून द्यायचं आहे. साधारण 5 मिनटं झाले आहेत. झाकण काढूया आणि हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे मी हे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि थोडंसं हे थंड झालं आहे, कोमट झालं आहे. यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा घातली बारीक चिरलेली. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत होईल आणि बाइंडिंगसुद्धा येईल. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही यामध्ये मैदा घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू शकता. दोन्ही नसेल तर तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता. हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रव्यामध्ये जे एक्स्ट्राचं मॉइश्चर असेल ते सुद्धा निघून जाईल. हा गोळा आता तयार करून घेतला आहे मी. हाताला तेल लावून घ्यायचं आहे
आणि आता याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवायचे. तुम्ही हवा तसा आकार याला देऊ शकता. इथे मी असा राऊंड शेप देणार आहे. तर आकाराने छोटेच बनवायचे म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतात. तर असे याचे छोटे मी बॉल्स बनवून तयार करून घेते. आता हे आपण फ्राय करूया. तर इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे बॉल सोडायचे. तर हा रवा तर शिजलेला आहे, त्यामुळे इथे आता आपल्याला जास्त याला शिजवायची किंवा तळायची गरज नाही आहे. थोडंसं कुरकुरीत करून घ्यायचं आहे. एका वेळेस जास्त बॉल्स इथे घालू नका. आता मीडियम फ्लेमवरती हे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. हे बॉल्स अगदी कमी साहित्यात होतात आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे होतात. तुम्ही झटपट अगदी काहीतरी तुम्हाला चटपटीत खायचं असेल तर लगेच हे बनवू शकता. रवा, तांदळाचं पीठ असं सगळं घरी असलेलं साहित्य आपण यामध्ये वापरलं आहे. हे बॉल छान आता क्रिस्पी कुरकुरीत असे झालेत. तर आता आपण काढून घेऊया आणि उरलेले सगळे बॉल असेच आपण फ्राय करून घेऊया. तर इथे हे बॉल्स मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता. चवीला खूपच मस्त लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता. इथे मी एक बॉल तुम्हाला तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी हे कुरकुरीत आणि जाळीदार होतात. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.